नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या वेबलाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महायुती सरकारचं तिसरं पावसाळी अधिवेशन, खरं तर हिवाळी अधिवेशनात हे सरकार अस्तित्वात आलं। मंत्र्यांशिवाय आणि विरोधी पक्षनेत्यांशिवाय पहिलं अधिवेशन पार पडलं, असं दुसरं अधिवेशन देखील पार पडलं आणि आता अखेर सलग पावसाळी अधिवेशन मुंबईत जे पार पडते, तिसऱ्या अधिवेशनात देखील विरोधी पक्षनेता हा विधानसभेला आत्तापर्यंत नव्हता आणि या अधिवेशनात आता विधान परिषदेला देखील विरोधी पक्षनेता उरला नाही। असंच या अधिवेशनाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणावं लागेल, कारण आत्तापर्यंत विधानसभा आणि विधान परिषद या दोघांनाही येत्या काळात विरोधी पक्षनेता उरला नाही की काय अशीच चर्चा आहे आणि याचमुळं या अधिवेशनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या निमित्तानं म्हणावं लागेल। दुसऱ्या बाजूला संपूर्ण 3 आठवड्याचा कार्यकाळ बघितला तर या पावसाळी अधिवेशनात सरकारला आणि सामान्य जनतेला नेमकं काय मिळालं, काय बिघडलं, काय घडलं, ह्या सगळ्यांचा इत्थंभूत आढावा या वेबलाईव्हच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अगदी सुरुवातीचा पहिला आठवडा बघितला तर विरोधी बाकावरून ज्या पद्धतीनं महत्त्वाची काही बिलं होती आणि खास करून जनसुरक्षा विधेयक या अधिवेशनात पास झालं, त्याला काहीसा विरोध करताना विरोधक दिसले खरे, मात्र विरोधकांचा हा विरोध काही कामी आला नाही असंच म्हणावं लागेल। इतकंच नाही तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा पद्धतीचं विधान भवनात चित्र असताना ज्यावेळी जनसुरक्षा विधेयक सभागृहात आलं त्यावेळी जवळपास हे विधेयक एकमतानं पास होतंय की काय अशी परिस्थिती या निमित्तानं निर्माण झाली, कारण सभागृहात उपस्थित असणाऱ्या महाविकास आघाडीतल्या आमदारांनी देखील या विधेयकाचा विरोध करताना, तीव्र विरोध करताना कुठं दिसले नाहीत। आणि ज्यावेळी हे विधेयक मांडलं गेलं आणि ज्यावेळी घोषणा झाली, सुरुवातीला अध्यक्षांनी एकमतानं हे विधेयक पास करत आहेत अशी घोषणा केल्यानंतर एकमेव आमदार विनोद कपोले हे जे आमदार आहेत त्यांनी मात्र याला विरोध दर्शवला आणि केवळ एका मताच्या विरोधानं हे विधेयक जे आहे ते पास झालं, म्हणजेच बहुमतानं पास झालं। मात्र एकीकडे 50-55 आमदार महाविकास आघाडीमध्ये असताना देखील केवळ एकाच आमदारानं या विधेयकाचा सभागृहात संविधानिकरित्या विरोध दर्शवला। मात्र दुसऱ्या बाजूला याच सगळ्या आमदारांनी, काँग्रेसचे आमदार असतील, राष्ट्रवादीचे आमदार असतील, खास करून शिवसेना उभाटा गटातले आमदार असतील, यांनी मात्र याला कडाडून विरोध केला नाही। याचं आपलं मत जे आहे ते देखील विरोधक बाकावून मांडलं नाही अशी चर्चा वारंवार रंगताना दिसली। याचेच पडसाद जे आहे ते अर्थात काँग्रेसमध्ये उमटले, अर्थात महाराष्ट्र काँग्रेसपासून ते दिल्ली हायकमांडपर्यंत काँग्रेसचा हा जो विषय आहे तो गाजला आणि याचमुळं विरोधी पक्षनेते पद जरी नसलं तरी देखील विजय वडेट्टीवार हे जी की काँग्रेसचे गटनेते, सभागृहातले गटनेते आहेत आणि त्यांना मात्र याबद्दलचा जाब जो आहे तो काँग्रेस हायकमांडकडून विचारण्यात आला। अर्थातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी याबद्दलची तक्रार जी आहे ती काँग्रेस हायकमांडला केली होती आणि त्यानुसार थेटपणे नोटीस जी आहे ती विजय वडेट्टीवार यांना देण्यात आली होती। अर्थात त्यांनी त्याचं उत्तर जे दिलेलं आहे, अक्षय मौखिक उत्तर, कुठंतरी निवडणुका असल्या कारणानं आपण या ठिकाणी उपस्थित नव्हतो, मात्र गटनेता म्हणून त्यांनी त्यांची बाजू, अर्थात आपल्या आमदारांना हा निरोप दिला नव्हता का, आणि अर्थात जर असं झालं नसेल तर महाविकास आघाडीमध्येच कुठंतरी याबद्दलची जी पूर्ण गोष्ट आहे ती सांगण्यात आली नव्हती का असं दिसलं। एका बाजूला विधानसभेतल्या आमदारांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर दुसऱ्या बाजूला मात्र काहीशा गोष्टी समोर आल्या आणि विधान परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका ही पूर्णपणे वेगळी दिसली। कडाडून विरोधकांनी या जनसुरक्षा विधेयकाला विरोध जो आहे तो दर्शवण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर विधेयक पास होणारच होतं। हा पहिला मुद्दा जो आहे तो वारंवार रंगताना दिसला। ज्या पद्धतीनं मी या अधिवेशनाची रूपरेखा आपण मांडतोय की विरोधक मात्र जर कमी पडले असले तरी देखील सत्ताधाऱ्यांना त्यांच्याच आमदार किंवा त्यांच्याच मंत्र्यांनी केलेल्या अनेक घटना दुर्घटनांमुळे चांगलंच अडचणीत आणलं असं म्हणावं लागेल। जे काम विरोधकांना जमलं नाही ते मात्र सत्ताधाऱ्यांच्याच मंत्र्यांनी आणि सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनीच सरकारला अडचणीत आणण्यासाठी जे उपद्व्याप केले त्याचाही काहीसा आढावा घ्यावा लागेल। एकंदरीत बघितलं तर संजय गायकवाड आणि संजय शिरसाट या दोघंही शिवसेनेच्या आमदारांनी ज्या पद्धतीनं त्यांचे काही व्हिडिओज बाहेर आले, खास करून संजय शिरसाट जे की सामाजिक न्यायमंत्री आहेत आणि शिवसेना शिंदे गटातले एक महत्त्वाचे नेते देखील आहेत, प्रवक्ते देखील आहेत, त्यांच्या बाबतीत त्यांच्याच घरातला एक आक्षेपार्ह व्हिडिओ पब्लिश झाला आणि त्यावर अनेकांना जाब विचारताना मोठी अडचण जी आहे ती वारंवार निर्माण झाली। संजय शिरसाट यांच्या घरात ते स्मोकिंग करत असतानाचा आणि खास करून पैशाची बॅग बाजूला ठेवण्यात असल्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला। यावर देखील विरोधकांकडून जो
टोकाचं विरोध होणं किंवा वारंवार निदर्शन होतं तशी ती झाली नाहीत। मात्र यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय शिरसाट यांची चांगलीच कान उघडणी केल्याचं माध्यमांत देखील समोर आलं होतं। संजय शिरसाट भेटायला गेलेले असताना काय पुरेसा वेळ देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला नाही। यासोबतच रीतसर समज जी आहे ती देखील त्यांना दिली गेली असं देखील यावरून कळतंय। दुसऱ्या बाजूला संजय गायकवाड जे की शिवसेनेचे आमदार आहेत, ज्यांनी आकाशवाणी या ठिकाणी जो त्यांचं गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी कॅन्टीन चालकाला केलेल्या मारहाण प्रकरणी आणि परत मारहाण केल्यानंतर त्याचं समर्थन केल्याप्रकरणी देखील त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चांगलीच कानउघाडणी करण्यात आली। त्यांना देखील वेळीच समज देण्यात आला। मात्र या दोन्ही संजयमुळं सत्ताधारी बाकांवर अनेक अडचणींचा सामना जो आहे तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि एकूणच सभागृहाला करावा लागला। त्यामुळं जरी विरोधकांनी आपली बाजू थोडंसं मागे ठेवली असेल तरी याचा पुरेपूर फायदा जो आहे तो अर्थात सत्ताधाऱ्यांची अडचण करण्यामध्ये विरोधकांना मिळाला। दुसऱ्या बाजूला अर्थात या सगळ्या टप्प्यांवर अधिवेशनामध्ये मागच्या 3 आठवड्यांपासून अधिवेशन सुरू आहे। मात्र मागच्या 3-4 दिवसापासून सुरू असणाऱ्या शाब्दिक चकमकीनंतर गोपीचंद पडळकर विरुद्ध जितेंद्र आव्हाड हा वाद अक्षरशः विधान भवनात हाणामारीपर्यंत उमटला। सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात शेवटीचं अर्थात अधिवेशन संपायला 1 दिवस शिल्लक असताना काल झालेला हा प्रसंग या पावसाळी अधिवेशनाचा सर्वोच्च पिक पॉईंट म्हणू किंवा एक ट्रिगर पॉईंट ठरला असं म्हणावं लागेल। कारण ज्या पद्धतीनं पडळकर विरुद्ध आव्हाड समर्थक जे आहेत ते एकमेकांना थेटपणे भिडले, इतकंच नाही तर भिडत असताना कुठलाही मुलायजा न ठेवताना थेट हाणामारी ते अक्षरशः अश्लील शिवीगाळ यावरून हे सगळं प्रकरण जे आहे आता पोलिसात गेलेलं आहे। मरीना पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला खरा, मात्र आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि संबंधित दोन्ही आमदारांपर्यंत स्वतः गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात याची माफी मागितली, खेद व्यक्त केला। यासोबतच आव्हाडांनी देखील याबद्दलचा खेद व्यक्त केला खरा, मात्र यानंतर विधिमंडळाच्या परिसरामध्ये अधिवेशन सुरू असताना आमदार, शासकीय कर्मचारी, आमदारांचे अधिकृत PA किंवा जे कोणी त्यांच्या नेमलेली माणसं असतील हे वगळता आता इथून पुढे कोणालाही अधिवेशन काळात विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रात येता येणार नाही असे स्पष्ट निर्देश जे आहेत ते सभागृह अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेत। त्यामुळं या सगळ्यामध्ये जर बघितलं तर विरोधी बाकांवरून सरकारला घेरण्यामध्ये जरी कमीपणा पडला असेल तरी देखील सत्ताधारीच आमदारांपासून सत्ताधारींच्या मंत्र्यांपासून खास करून पहिला आठवडा तर सत्ताधारी आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार जणू काय हेच विरोधी पक्षनेते आहेत की काय याची वारंवार चर्चा व्हायची। मात्र पुन्हा एकदा सभागृहाच्या बाबतीत एकंदरीत काल घडलेला प्रकार असेल आणि त्यावरून सरकारची झालेली नाचक्की असेल, अर्थात ही जबाबदारी स्वीकारत कठोर ती कारवाई केली जाईल, संबंधितांवर कारवाई होते। मात्र ज्या पद्धतीनं इतिहासात कधीही विधान भवन आवारात असा प्रकार घडला नव्हता तो देखील या निमित्तानं विधान भवन परिसरात पाहायला मिळाला। माध्यमांवर असे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले, अनेक गोष्टी रंगल्या। मात्र आता यापुढे देखील अशा पद्धतीनं घटना होऊ नयेत यासाठी विधिमंडळ अध्यक्षांनी भूमिका जी आहे ती घेतली। या संदर्भातली एक समिती देखील स्थापन होते। मात्र 3 आठवडे चाललेल्या अधिवेशनामध्ये सामान्य जनतेला काय मिळालं, सरकारनं कोणाला काय दिलं याची माहिती जी आहे ती हळूहळू आता समोर येते। अर्थातच शिक्षकांच्या बाबतीत एक मोठं आंदोलन पार पडलं। शिक्षकांना त्यांचे थकीत हप्ते 20% 40% रक्कम दिली झाली याची देखील घोषणा आज सभागृहात झाली। यासोबतच जनसुरक्षा विधेयक हे खूप मोठं विधेयक या अधिवेशनात संमत झालं। अर्थात येत्या काळात यामध्ये नेमकं कोणाच्या टार्गेटवर सरकार असणार हे देखील पाहावं लागेल। मात्र मुख्यमंत्र्यांनी याबद्दलची जबाबदारी जी घेतली आहे अर्थातच कुठल्याही व्यक्तीविरोधात हे विधेयक काम करणार नाही तर संघटनेच्या विरोधात हे विधेयक काम करेल असं आश्वासन जे आहे सभागृहात दिले। त्यामुळं सध्याच्या या पावसाळी अधिवेशनाचे ठळक मुद्दे जर आपण बघितले तर सत्ताधाऱ्यांनीच सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासोबतच हे अधिवेशन कशा पद्धतीनं पार पाडता येईल अशाच पद्धतीनं कामकाज झाल्याचं दिसतंय। विरोधी बाकांवरून पुन्हा एकदा विधान सभेमध्ये आता विरोधी पक्ष होता पण विरोधी पक्ष नेता नव्हता। आता मात्र येत्या अधिवेशनात विधान परिषदेत देखील विरोधी पक्षनेता असेल का नाही, असेल तर तो शिवसेनेकडे असेल का की काँग्रेसकडे राहील हे देखील आता पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास या वेबलाईव्हमध्ये इथंच थांबूयात। अशाच नवीन निमित्तानं दररोज भेटत राहू। राहुल झोरी, न्यूज 18 वेबलाईव्ह, मुंबई।